गुड मॉर्निंग स्टुडंट्स, वेलकम टू विशाखा सायन्स क्लास. आपण लास्ट व्हिडिओमध्ये जूल्स हीटिंग लॉ शिकलेला होता. आता या व्हिडिओमध्ये आपण हीटिंग इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट बघणार आहोत. तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस रेझिस्टर सर्किटमध्ये कनेक्ट होतो, तो करंट रेझिस्टरमधून फ्लो होतो. त्यावेळेस ते चार्जेस फ्लो होतात रेझिस्टरमधून आणि हे चार्जेस काय करतात, एनर्जी रेझिस्टरला प्रोव्हाइड करतात आणि त्या एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, हीटमध्ये होतं. That is called heating effect. When a resistor is connected in the circuit, electric circuit, heat is produced in it due to the current. This is known as heating effect of electric current. आता याचे ॲप्लिकेशन्स आहेत बघा. हिटिंग इफेक्टचे तुम्ही जूल्स लॉ शिकला, त्याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने हीट जनरेट होते, ज्यावेळेस रेझिस्टरमधून करंट पास होतो, हीट जनरेट होते, हे तुम्ही जूल्स लॉमध्ये शिकलात. आता ॲप्लिकेशन्स कोणते कोणते आहेत, मग याच्यावरचे ॲप्लिकेशन जे आपण डे टू डे लाईफमध्ये वापरतो, जसं की आपल्या घरामध्ये वॉटर हीटर असेल, इलेक्ट्रिक वॉटर हीटर, त्याच्यानंतर आपण इलेक्ट्रिक आयर्न वापरतो कपडे प्रेस करण्यासाठी, त्याच्यानंतर गीझर असेल किंवा टोस्टर असेल किंवा OTG असेल, हे सगळे आहेत. किंवा नॉर्मली आपल्या घरामध्ये असणारा इलेक्ट्रिक बल्ब, हे सुद्धा या हीटिंग इफेक्टचे एक ॲप्लिकेशन आहे. आपल्याला व्हेरियस फॉर्मचे ॲप्लिकेशन्स आपल्याला बघायचे आहेत ह्या एक्झाम्पलमध्ये, ह्या व्हिडिओमध्ये. ओके, आता पहिलं बघा, इमेज दिलेली मी कुकर, जे शेगडी असं म्हणतो आपण त्याला, तर त्या शेगडीमध्ये जी कॉईल असते, आता ही जी कॉईल बघा दिसतीये तुम्हाला, इमेज दिलेली आहे, कॉईल टाईप आहे हा. असं बघा, पूर्ण कॉईल दिसतीये, अशी स्प्रिंग सारखी दिसतीये. तर ही ज्यावेळेस इलेक्ट्रिक करंट ह्या कॉईलमधून पास होतो, आता ही जी कॉईल मटेरियलनी बनलेली असते, तर हे हाय रेझिस्टिव्हिटी असते. म्हणजे स्पेसिफिक असे मटेरियल आहेत, मी स्पेसिफिक रेझिस्टिव्हिटी बघितली होती मटेरियलची प्रॉपर्टी. तर हे अशा मटेरियलनी बनलेली असते की ज्याची रेझिस्टिव्हिटी जास्त आहे. सो ह्या अशाच कॉईल जे असतात त्यांची रेझिस्टिव्हिटी ही जास्त असते, आणि करंट जर एकदा फ्लो झाला आहे कॉईलमधून, तर ते कॉईलचं टेम्परेचर वाढणार आणि कॉईल हीट होते, आणि त्या हीटिंगचा वापर आपण कुकिंगमध्ये करतो, की ह्या कुकरमध्ये. आता नेक्स्ट कॉईलची इमेज आहे, तो जो कॉईल टाईप आहे त्याला सोलेनॉइड कॉईल असे म्हणायचं. सोलेनॉइड कॉईल, जो की जनरली वॉटर हीटरमध्ये किंवा गीझरमध्ये असतो हा कॉईल टाईप. आता बघा, ह्या कॉईलचा पॅटर्न असा आहे, एक स्टार्टिंग पॉईंट दिसतोय, त्याच्यानंतर कॉइलिंग झाले, आणि त्याच्यानंतर हा एंड. आता ज्यावेळेस इलेक्ट्रिक करंट ह्या कॉईलमध्ये पास होत असतो, ह्या कॉईलचं पण रेझिस्टन्स असणार, त्याच्यामुळे ते इलेक्ट्रिक एनर्जी जी आहे इथे कशामध्ये कन्वर्ट होते, हीट एनर्जीमध्ये कन्वर्ट होते. ही कॉईल हीट व्हायला सुरुवात होते, आणि कॉईल हीट झाल्यानंतर कॉईलच्या आजूबाजूला असणारे पाणी, तर पाणी पण हीट होणार आणि पाणी गरम होणार. असं हे आपल्या वॉटर गिझरचं वर्किंग आहे बघा. इलेक्ट्रिक वॉटर गिझरचं हे असं वर्किंग आहे. मग हे इलेक्ट्रिक वॉटर बॉयलर असतील किंवा इलेक्ट्रिक कुकर असतील किंवा तुमचा नॉर्मली इलेक्ट्रिक बल्ब, हे सगळे हीटिंग इफेक्टचे ॲप्लिकेशन्स आहेत. सो इलेक्ट्रिकल कंडक्टर्स, मी तुम्हाला म्हटलं की यांच्यामधले जे काही मटेरियल्स आहेत, हे जे कॉइल्स बनलेले आहेत, ते अशा मटेरियल्सनी बनलेले आहेत, त्यांची रेझिस्टिव्हिटी ही हाय आहे. आणि रेझिस्टिव्हिटी हाय असल्यामुळे ते करंटला अपोज करतात. करंट पास होतो, पण अपोजिशनमध्ये काय होतं की बाबा हीट जनरेट होते, मॅक्झिमम हीट जनरेट होते. त्याच्यामुळे हा हीटिंग इफेक्ट आपल्याला मिळतो. त्याच्यामुळे आपण ह्या हीटिंगचा वापर कुकिंगसाठी किंवा वॉटर हीट करण्यासाठी आपण करतो. आता जनरली ह्या ज्या कॉइल्स बनलेले असतात, ह्या कॉइल्स ॲलॉयनी बनलेल्या असतात, निक्रोम नावाच्या ॲलॉयनी बनलेल्या असतात ह्या कॉइल्स, आणि त्याच्यामुळे ह्यांची रेझिस्टिव्हिटी ही जास्त असते. त्याच्यानंतर बल्ब, इलेक्ट्रिक बल्ब जो आहे, इलेक्ट्रिक बल्बमधली जी वायर असते ती वायर टंगस्टननी बनलेली असते, आणि टंगस्टन सुद्धा रेझिस्टिव्हिटी जास्त आहे. मग जसं हे टंगस्टन वायरमधून इलेक्ट्रिक करंट पास होत असतं, ती वायर हीट होते, आणि एवढी जास्त हीट होते की लिमिनेट होते ती वायर, अशी मला लाईट देते ती वायर. आणि ही वायर जी हीट होते ती अप टू द 3400 डिग्री सेल्सिअस पर्यंत हीट होते आणि लाईट इमिट करते. ओके, सो ही हॉट वायर असतील, हे हॉट वायर काय करतात, ज्यावेळेस करंट पास होतो, हे हॉट वायर लाईट इमिट करतात किंवा हीट इमिट करतात. तर हे त्याचे ॲप्लिकेशन्स आहेत. आता बघा, आपल्याला पुढचं जे स्ट्रक्चर बघायचं आहे ते इलेक्ट्रिक बल्बचं बघायचं आहे. आता हे इलेक्ट्रिक बल्बमध्ये तुम्ही बघू शकता, ही स्क्रू कॅप आहे,
त्याच्यानंतर हा पूर्ण ग्लासचं बनलेलं असतं. हा ग्लासचा पोर्ट आहे. त्याच्यानंतर आतमध्ये जो व्हॅक्यूम आहे त्या व्हॅक्यूममध्ये नायट्रोजन गॅस फिलअप केलेला असतो, इनर्ट गॅस. नायट्रोजन गॅस फिलअप केलेला असतो. आणि हा जो आउटर दिसतोय ते ग्लास बल्ब आहे. आणि इथे जी कॉईल वापरलेली आहे टंगस्टनची कॉईल, ती सोलेनॉइड टाईप आहे. आणि इथे खाली स्क्रू कॅप आणि खाली टर्मिनल्स दिसतील तुम्हाला बल्बचे. हे असं बल्बचं स्ट्रक्चर आहे. आता इलेक्ट्रिक करंट पास होतो ह्या टंगस्टन कॉईलमधून आणि ती टंगस्टन कॉईल हीटअप होते आणि हीटअप झाल्यानंतर लगेच लाईट इमिट होतो. अशा पद्धतीने हा बल्ब ग्लो होतो.